Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir MHG College, HSC Vocational Department, Malegaon Campus. Dear students, in the last lecture, we were seeing 1.2 on saying please. गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ऑन सेइंग प्लीजचा पहिला भाग पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये पॅसेंजर आणि लिफ्टमॅन यांच्यामधला एक प्रसंग आपण पाहिला की ज्याच्यात पॅसेंजर हा टॉप प्लीज म्हणत नाही आणि म्हणून लिफ्टमॅन हा त्या पॅसेंजरला लिफ्टमधनं ढकलून देतो आणि लिफ्टमॅनच्या या असभ्यपणाच्या वर्तनाबद्दल लिफ्टमॅनला कोर्टाकडनं शिक्षा होते दंडात्मक. आणि त्याच्यानंतर आपण एका लुटारूचं दरोडेखोराचं उदाहरण पाहिलं की जर आपण त्याच्या विरुद्ध आपण शारीरिक हल्ला केला तर कायदा कदाचित आपल्याला माफ करू शकेल, पण कायद्याने शारीरिक हिंसा ही मान्य नसल्यामुळे इथे बर्कलर आणि अटॅकर म्हणजे ॲसेलेंट हे दोन्हीही दोषी आहेत आणि म्हणून कायद्याने कोणतीही हिंसा मान्य नसल्यामुळे त्याच्यात शिक्षेची तरतूद आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की मॉरल ऑफेन्स नैतिक गुन्हा समाजामध्ये असे इल मॅनर्ड असभ्यपणे वागणारे अनेक लोक आपल्याला भेटतात आणि अशा असभ्यपणाने वागल्याबद्दल कायद्याने कोणतीही शिक्षा नाही आहे किंवा असभ्यपणाबद्दल किंवा झालेल्या अपमानाबद्दल किंवा उपरोधिक बोलल्याबद्दल किंवा लोकांचा सूर आपल्याला आवडला नाही आणि म्हणून त्या असभ्यपणाबद्दल होणारी जी मानसिक जखम आहे किंवा आपलं जे मन दुखावलं जातं तर याच्या विरुद्ध कायद्याने कुठलीही भरपाई नसते. पण आपण पाहिलेलं आहे गिल मॅनर्ड वागणं म्हणजे असभ्यपणे वागणं हे जरी कायद्याने गुन्हा नसला तरी याच्यात सामाजिक दृष्ट्या आपल्या कॅरेक्टरवर म्हणजे आपल्या चारित्र्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात, आपली प्रतिष्ठा खराब होते आणि म्हणून समाजामध्ये वागत असताना आपण एटिकेट्स अँड मॅनर्स हे पाळले पाहिजे. आता आपण धड्याच्या पुढच्या भागाकडे जाणार आहोत. दिस डज नॉट मीन द डॅमेजेस आर निग्लिजिबल. म्हणजे आपण असभ्यपणे वागलो याचा अर्थ समोरच्या व्यक्तीचं झालेलं जे नुकसान आहे ते टाळण्यासारखं नाही. म्हणजे काय की समोरच्याचं जे मन दुखावलं गेलेलं जी मानसिकता ही अस्वस्थ झालेली असते तर याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आता इथे लिफ्टमॅनची मानसिकता ही दुखावली गेलेली आहे कारण त्याला अपेक्षा होती पॅसेंजरने टॉप प्लीज म्हटलं पाहिजे, पण पॅसेंजर तसं म्हणत नाही आणि म्हणून आपल्याला आता लिफ्टमॅनच्या मनस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. इट इज प्रॉबेबल दॅट लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट. बघा लेखक पुढे म्हणताय की लिफ्टमॅन हा दुखावला गेलेला आहे बाय व्हॉट रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. म्हणजे लिफ्टमॅनच्या दृष्टीने आपण एटिकेट्स अँड मॅनर्स न पाळणं म्हणजे प्लीज, सॉरी, थँक्यू यासारखे शब्द न पाळणं हा एक प्रकारचा सामाजिक कलंक आहे. म्हणजे समाजामध्ये ही वाईट गोष्ट आहे आणि म्हणून इथे त्याला जी काही मानसिक जखम झालेली आहे त्याचं जे मन दुखावलं गेलेलं आहे तर लेखक असं म्हणत आहे की ती जास्त तीव्र आहे किंवा तिचा परिणाम जो आहे तो अतिशय सखोल आहे than he would have been if he had kicked on the shins. म्हणजे त्याच्या नडग्यावर लाथ मारली असती म्हणजे त्याला जर त्या पॅसेंजरने शारीरिक दृष्ट्या इजा पोचवली असती तर कदाचित तो विसरून गेला असता, पण त्याने प्लीज न म्हटल्यामुळे त्याचं जे मन दुखावलं गेलेलं आहे त्याची जी काही जखम त्याच्या मनावर झालेली आहे तो काही आघात त्याच्यावर झाला आहे तो माफ करण्यासारखा नाही, तो एक सामाजिक दृष्ट्या कलंक आहे असं लेखकाला वाटतं. फॉर विच ही वुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस. म्हणजे शारीरिक जर हिंसा झाली किंवा कोणी आपल्याला जर शारीरिक नुकसान केलं तर कदाचित त्याच्यासाठी आपल्याला लिगल रिड्रेस म्हणजे कायद्याने उपाय आहे. म्हणजे शारीरिक हिंसेविरुद्ध आपल्याला कायद्याने न्याय मागता येतो. पण इथे मानसिक हिंसा झाली तर मात्र त्याचा कुठेही न्याय आपल्याला मागता येत नाही किंवा त्याची भरपाई होत नाही हे लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. बघा मी परत एकदा सांगतोय की लिफ्टमॅन हा
मनातून हर्ट झाले, दुखावला गेलेले आहे की तो पॅसेंजर त्याला टॉप प्लीज म्हणाला नाही म्हणून त्याची अपेक्षा असते. पण त्याची अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे तो आवेगाने त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर ढकलून देतो. म्हणजे त्याच्याकडनं तो लिगल ऑफेन्स म्हणजे कायद्याने तो गुन्हा करतो, फिजिकल व्हायलन्स घडते आणि म्हणून त्या लिफ्टमॅनला शिक्षा होते. पण कायदा हा त्याच्या मनस्थितीकडे बघत नाही. त्याचं मन दुखावलं गेलं किंवा त्याचा एक प्रकारचा स्वाभिमान दुखावला गेला, अपमानास्पद त्याला वाटलं, तर या सर्व मनस्थितीकडे मात्र कायदा लक्ष देत नाही. त्याने केलेल्या शारीरिक हिंसेकडे मात्र कायद्याने लक्ष दिलं आणि त्याला दंडाची शिक्षा ठोठावली. आता म्हणून लेखकाने इथे काय फरक केला, शारीरिक हिंसा आणि मानसिक हिंसा. तर इथे शारीरिक हिंसा आपण पटकन विसरून जाऊ शकतो. लेखक म्हणताय बघा, दॅन ही वुड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स. म्हणजे नडगा. नडगा म्हणजे काय, तर गुडघा आणि गोट्याच्या मधला जो पाय असतो ना त्याला नडगा असं म्हणतात. म्हणजे जर कोणी आपल्याला रागाच्या भरात पायावर लात मारली तर कदाचित आपण ते विसरून जाऊ, पण कोणीही जर आपलं मन दुखावलं तर आपण ते लवकर विसरू शकत नाही. म्हणजे आपली मानसिकता जर कोणी खराब केली तर आपण ते लवकर विसरू शकत नाही. कोणी आपल्याला उपरोधिक बोललं, टोमणे मारलं, जसं मी आधीच्या लेक्चरमध्ये म्हटलं, तर ते आपण लवकर विसरू शकत नाही. आणि म्हणून लेखक इथे म्हणतोय की द पेन ऑफ अ किक ऑन द शिन सून पासेस अवे. म्हणजे नडग्यावर मारलेली लात आणि त्यामुळे होणारी वेदना ही चटकन आपण विसरतो. बट द पेन ऑफ अ वोंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट, टू आवर व्हॅनिटी मे पॉइझन अ होल डे. पण आपल्या स्वाभिमानावर झालेली जखम, आपलं जे मन दुखावलं गेलेलं आहे, आपली व्हॅनिटी म्हणजे आपला जो अभिमान दुखावला गेला, प्राईड, तर हा जर दुखावला गेला तर आपला संपूर्ण दिवस पॉइझन खराब होतो. इथे लिपमॅनच्या बाबतीत तेच झाले की त्याचा संपूर्ण दिवस खराब झालेला आहे. त्याचा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे, त्याचं मन दुखावलं गेलेलं आहे. आता याच्यामुळे त्याला कुठलाही रिड्रेस म्हणजे त्याच्यावर कुठलाही उपाय झालेला नाही आहे. आणि म्हणून आय कॅन इमॅजिन दॅट लिपमॅन डिनाइड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट. म्हणजे लिपमॅनला कुठल्याही प्रकारचा रिलीफ म्हणजे त्याला त्याचं जे मन दुखावलं गेलं आहे त्याच्यावर त्याचा कुठलाही उपाय झालेला नाही. आणि त्याने जरी त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलेलं असलं तरीही त्याचं मन हे कसं आहे, अशांत आहे. आणि म्हणून ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर. आणि हा लिफ्टमॅनचा झालेला जो अपमान याच्यावर जर आपण विचार केला, ब्रूडिंग म्हणजे इथे विचार करणे बघा, थिंकिंग अँक्शियसली ऑर सॅडली अबाउट समथिंग. जर आपण लिफ्टमॅनच्या मनस्थितीवर विचार केला, त्याचा जो अपमान झालेला आहे, तर तो त्या अपमानाचं संतुलन करेल. ते कसं करेल, तर व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर इथे इक्विलिब्रियमचा अर्थ असा आहे संतुलन. आता रागाचं संतुलन कसं होतं बघा, आपल्याला जर कोणी रागवलेलं असेल तर आपण त्याचा राग दुसऱ्यावर काढतो, आणि आपण दुसऱ्याला रागवलं तर दुसरा त्याचा राग तिसऱ्यावर काढतो. म्हणजे दिस इज अ चेन रिएक्शन और रिपल इफेक्ट ऑफ अँगर टू बॅलन्स द अँगर. म्हणजे रागाचं संतुलन करण्यासाठी नेहमी रिपल इफेक्ट थेअरी किंवा टॉप टू बॉटम थेअरी ही जनरली समाजामध्ये आढळून येते. आता लिफ्टमॅन हा पॅसेंजरवर राग काढू शकत नाही, कारण लिफ्टमॅन हा अत्यंत छोटा माणूस आहे व्यवसायाने, आणि पॅसेंजर हा कदाचित त्याच्यापेक्षा थोडा उच्च पदस्थ किंवा टॉपचा व्यक्ती आहे. आणि त्याच्यामुळे तो जरी पॅसेंजरवर राग काढू शकत नसला तरी लिफ्टमॅन हा त्या रागाचं संतुलन किंवा त्या अपमानाचं संतुलन कसं करतो ते बघा. ते पुढे दिलेलंच आहे. फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. म्हणजे आता वाईट टेम्पर म्हणजे स्वभाव किंवा वाईट शिष्टाचार यापेक्षाही, म्हणजे समाजामध्ये काही वाईट स्वभावाची माणसं असतात किंवा
खूप चांगला शिष्टाचार नसलेली, वाईट शिष्टाचार असलेली माणसं असतात, पण त्यांच्या वागण्याने, बोलण्याने जे काही कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम समाजामध्ये होतात, जे काही इफेक्ट होतात, ते खूप लक्ष खेचून घेणारे असतात. कॅचिंग, मोर कॅचिंग म्हणजे काय की एखादा माणूस रागाच्या ओघात बोलून जातो, पण त्याच्या बोलण्यामुळे होणारे परिणाम हे खूप आपल्याला मनाला भोवणारे, टोचणारे किंवा लागणारे असतात. आणि म्हणून कदाचित आपल्याला त्याचं संतुलन करावं लागतं. तर मग आता इथे त्या लिपमॅनने त्याच्या अपमानाचं संतुलन कसं केलंय, तर विजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. म्हणजे त्याचं संतुलन त्याने कसं काढलं, तर त्याने त्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्याचा जो अपमान झालेला होता, त्या अपमानाची कसर त्याने त्याच्या पत्नीवर काढली. त्याच्या पत्नीवर तो रागवला असेल घरी जाऊन. आता इथे मूळ शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला रागवला, तर तो का रागवला, तर याचं काहीतरी मूळ असतं. तो याचं कुठेतरी तो माणूस दुखावला गेला असतो, म्हणून तो आपल्यावर रागवतो. आता तो माणूस आपल्यावर रागवला म्हणून आपण दुसऱ्यावर रागवतो. तसं इथे काय झालं की पॅसेंजर लिपमॅनवर रागवलं, तर मग लिपमॅन घरी जाऊन त्याच्या पत्नीवर रागवतो. तर मग आता इथे म्हणून लेखक म्हणतो की बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स, म्हणजे वाईट स्वभाव आणि वाईट शिष्टाचार, ह्या गोष्टी अनेक प्रकारचा परिणाम आपल्या जीवनामध्ये घडवून आणतात. आणि या वाईट शिष्टाचारामुळे अनेक अशा चेन रिॲक्शन्स निर्माण होतात. म्हणजे रागाचे जो उद्वेग होतो, तो उद्वेग संतुलन करण्यासाठी म्हणून आपण आपला राग आपल्यापेक्षा ज्युनियर असलेल्या व्यक्तीवर काढतो, ज्युनियर हा त्याच्यापेक्षा आणखीन मोस्ट ज्युनियर असलेल्या व्यक्तीवर काढतो. त्याचं एक उदाहरण लेखकाने दिलेलं आहे बघा. इथे पुन्हा मी एकदा सांगतो, टॉप टू बॉटम अँगर बॅलन्स करण्यासाठी म्हणून ही पद्धत समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. किंवा त्याला आपण रिपल इफेक्ट म्हणूया, की एकाचा परिणाम दुसऱ्यावर, दुसऱ्याचा परिणाम तिसऱ्यावर, तिसऱ्याचा परिणाम चौथ्यावर. पण इथे टॉप टू बॉटम हे नीट लक्षात घ्या. परत एकदा लक्षात ठेवा, टॉप टू बॉटम theory is used for balancing anger in the society. तर लेखकाने इथे द रायव्हल्स या नाटकातलं उदाहरण दिलेलं आहे. 1775 मध्ये ते आलेले. शेरिडन नावाच्या लेखकाने हे नाटक लिहिलेलं आहे. त्याच्यातला जो तिसरा अंक आहे, त्याच्यामध्ये एक मजेदार प्रसंग घडलेला आहे. तो बघा, अमेझिंग इन्सिडेंट, की सर अँटनी ॲब्सोल्यूट ब्युलाइड कॅप्टन ॲब्सोल्यूट. आता इथे अँटनी ॲब्सोल्यूट हा कॅप्टन ॲब्सोल्यूटवर रागवला. आता इथे दोन माणसं आहेत बघा, सर अँटनी ॲब्सोल्यूट हे नाव आहे आणि हा बॉस आहे. आणि हा कोणावर रागवतो, तर कॅप्टन ॲब्सोल्यूटवर तो रागवतो. मग लॅटर म्हणजे हा नंतरचा जो माणूस आहे, म्हणजे कोण, कॅप्टन ॲब्सोल्यूट, हा वेंट आउट अँड ब्युलाइड द मॅन फॅग. तो जाऊन कोणावर रागवतो, फॅग नावाच्या त्याच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या माणसाला रागवतो. वेअर अपॉन, आता फॅगला कॅप्टन ॲब्सोल्यूट रागवल्यामुळे काय होतं, वेअर अपॉन फॅग वेंट डाऊन स्टेअर, तो खालच्या मजल्यावर जातो, अँड किक द पेज बॉय, तो पेज बॉयला लाथ मारतो. आता इथे बघा, ह्या प्रसंगात किती व्यक्ती आहेत, 4. सर अँटनी ॲब्सोल्यूट हा कॅप्टन ॲब्सोल्यूटला रागवतो, कॅप्टन ॲब्सोल्यूट हा फॅगला रागवतो, फॅग जाऊन पेज बॉयला रागवतो. आता इथे टॉप टू बॉटम, आता टॉपचा पर्सन कोण आहे, अँथनी ॲब्सोल्यूट, सॉरी. आणि त्याच्यानंतर कोण आहे, कॅप्टन ॲब्सोल्यूट. त्याच्यानंतर कोण आहे, फॅग. त्यानंतर पेज बॉय. तर अशा प्रकारचा रिपल इफेक्ट किंवा टॉप टू बॉटम हा जो इक्विलिब्रियम, म्हणजे जे काही संतुलन आहे रागाचं, तर ते आपल्याला होताना दिसत आहे. मग आता लिपमॅनच्या प्रसंगामध्ये हे संतुलन कसं असेल. आता पॅसेंजर टॉप प्लीज म्हणाला नाही, तर काहीतरी कारण असेल की तो का टॉप प्लीज म्हणाला नाही. तर त्याचा एक मूळ इथे लेखकाने शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
म्हणजे इथे आपल्याला सायकोलॉजिकल स्टडी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मानसशास्त्रीय अभ्यास समोरचा व्यक्ती का संतापला असेल आपल्याला ते हुडकून काढावं लागेल, म्हणजे तेव्हा आपल्याला कळेल की त्याच्यात ॲक्च्युअल रिझन काय आहे. तर ते बघा, probably the man who said talk to the lip man was really only getting back to his employer. जो माणूस टॉप प्लीज म्हणाला नाही, तो फक्त टॉप म्हणाला, तो त्याच्या एम्प्लॉयरकडनं म्हणजे मालकाकडनं येत होता. आता मॅन म्हणजे कोण, तो पॅसेंजर कोणाकडनं येत होता, मालकाकडनं. मग आता हु हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग, आता तो मालक त्या पॅसेंजरला, त्या मॅनला गुड मॉर्निंग म्हणाला नाही. आता मालक हा पॅसेंजरशी वाईट वागतो म्हणून पॅसेंजर लिपमॅनशी वाईट वागतो, म्हणजे तो त्याला टॉप प्लीज म्हणत नाही, मॅनर्स पाळत नाही. बघा इथे दोन परत व्यक्ती आहेत. कोण कोण आहेत, मॅन म्हणजे पॅसेंजर आणि एम्प्लॉयर म्हणजे मालक. आता मालक गुड मॉर्निंग का म्हणाला नाही टू हिम, बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ड और ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. बघा मालकाचा मूड का खराब झाला, तर इथे जी मालकाची पत्नी आहे तिने मालकाला हेनपेक्ट म्हणजे त्रास दिलेला असतो. मी परत एकदा सांगतोय बघा की एम्प्लॉयर हा मॅन म्हणजे पॅसेंजरला गुड मॉर्निंग म्हणत नाही, म्हणून पॅसेंजर लिपमॅनला टॉप प्लीज म्हणत नाही. आणि एम्प्लॉयर हा गुड मॉर्निंग का म्हणत नाही, तर त्याच्या पत्नीने त्याला खूप त्रास दिलेला असतो. हेनपेक्ट म्हणजे हिज वाईफ हॅड अनॉयड हिम. हेनपेक्ट म्हणजे सतावणे किंवा त्रास देणे. आता पत्नीने त्रास दिला म्हणून एम्प्लॉयर त्या पॅसेंजरला गुड मॉर्निंग म्हणत नाही. आता पत्नी का रागवलेली आहे, टू हुम द कुक हॅड बीन इन्सोलंट. तो कुक म्हणजे जी स्वयंपाक करणारी असेल, स्वयंपाकीण, तर ती त्या एम्प्लॉयरच्या पत्नीशी इन्सोलंट म्हणजे उद्धटपणे वागते. म्हणजे काय, तर कुक ही एम्प्लॉयरच्या वाईफशी उद्धटपणे वागते म्हणून वाईफ तिच्या पतीशी म्हणजे असभ्यपणे वागते, म्हणजे ती त्याला त्रास देते. आता एम्प्लॉयरला त्याच्या पत्नीकडनं त्रास झाला म्हणून तो पॅसेंजरला गुड मॉर्निंग म्हणत नाही. आता परत इथे पुन्हा कुकचा प्रश्न आहे की कुक तिच्या मालकिणीवर म्हणजे त्या एम्प्लॉयरच्या पत्नीवर का रागवले किंवा ती का उद्धटपणे वागली असेल, तर बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक. आता हाऊसमेड म्हणजे काय, घरात काम करणारी मोलकरणी. आता मोलकरणीने त्या स्वयंपाकिणीला आन्सर्ड बॅक म्हणजे उलट उत्तर दिलेलं असतं. सी द चेन रिएक्शन, रिपल इफेक्ट, टॉप टू बॉटम इफेक्ट. म्हणजे कसं आहे की हाऊसमेड उलट उत्तर देते. मग आपण खरं बॉटम कडनं टॉप कडे जाऊया, है ना, की हाऊसमेड म्हणजे मोलकरीण ही कुकला उलट उत्तर देते. म्हणजे कुक म्हणजे स्वयंपाकीण इन्सोलंट म्हणजे उद्धटपणे वागते. कोणाशी, त्या एम्प्लॉयरच्या बायकोशी, पत्नीशी. पत्नी कोणाला रागवते, तिच्या पतीला म्हणजे एम्प्लॉयरला. आणि एम्प्लॉयर कोणाला रागवतो, तर त्याच्या नोकरावर म्हणजे पॅसेंजरवर. म्हणजे इथे लेखकाने असं मूळ शोधलेलं आहे की एक हाऊसमेड जी उलट उत्तर देते कुकला, तिच्यामुळे मग हे सगळे वरचे प्रसंग घडतात की मग ती कुक त्या एम्प्लॉयरच्या पत्नीवर रागवते, मग एम्प्लॉयरची पत्नी एम्प्लॉयरवर रागवते, मग एम्प्लॉयर हा त्या नोकरावर म्हणजे रागवतो, पॅसेंजरवर रागवतो, मग पॅसेंजर हा लिफ्टमॅनवर रागवतो, लिफ्टमॅन पुढे जाऊन त्याच्या पत्नीवर रागवतो. म्हणजे दीज आर द रिपल इफेक्ट. आणि म्हणून लेखक काय सांगतोय, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. आपण आपल्या वाईट शिष्टाचाराने संपूर्ण जगच प्रदूषित करतो.
संसर्गजन्य करतो. म्हणजे वाईट शिष्टाचार, इल मॅनर्स हा एक काय संसर्गजन्य आजारासारखा पसरणारा संसर्ग आहे की जो पटकन आपण आपल्या वाईट गोष्टी म्हणजे आपला रागवणं जे आपण दुसऱ्यावर काढतो तो दुसरा तिसऱ्यावर काढतो, तिसरा चौथ्यावर, चौथा पाचव्यावर, अशा पद्धतीने हे काय संतुलन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की संपूर्ण जगातलं म्हणजे समाजातलं वातावरण बिघडतं असं लेखकाला म्हणायचं आहे. बॅड मॅनर्स प्रॉबेबली डू मोर पॉइझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. इथे पहिल्यांदा मी कॅलेंडर शब्दाचा अर्थ सांगतो. कॅलेंडर म्हणजे आपण भिंतीवर टांगायचे कॅलेंडर, एक पहिला अर्थ. पण दुसरा अर्थ असा आहे की इथे कोर्टामध्ये जेवढे पण खटले चालतात त्या खटल्यांच्या ज्या तारखा असतात, जे प्रत्येक खटल्याची विशिष्ट तारीख ठरलेली असते आणि म्हणून ते म्हटलंय कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर ऑफ कॉजेस अरेंज फॉर ट्रियल इन कोर्ट. म्हणजे कोर्टातील खटल्यांसाठी जे वेळापत्रक आहे, जे काही कॅलेंडर असतं तर त्याला इथे कॅलेंडर असं म्हणायचं आहे. तर इथे लेखक काय सांगतोय की बॅड मॅनर्स प्रॉबेबली डू मोर पॉइझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनाला जास्त दूषित करण्याचं काम हे बॅड मॅनर्स करतात. कोणापेक्षा जास्त? दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. तर कोर्टामध्ये जे खटल्यांच्या तारखांचं जे वेळापत्रक आहे त्या गुन्ह्यांचं, त्या गुन्ह्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बॅड मॅनर्समुळे समाजातील वातावरण बिघडतं, संसर्गजन्य होतं, प्रदूषित होतं. आणि म्हणून बघा की कुठल्याही कायद्याने किंवा कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या गुन्ह्यापेक्षा हा जो वाईट शिष्टाचाराने आपण वागून नैतिक गुन्हा केला असतो हा अनेक पटीने समाजातलं वातावरण प्रदूषित करतो, संसर्गजन्य करतो. म्हणजे कायद्याने घडणाऱ्या गुन्ह्यापेक्षा नैतिकपणे घडणारा गुन्हा आपण जो असभ्यपणे वागतो त्यामुळे समाजामध्ये सगळ्यात जास्त वातावरण खराब होतं. आणि म्हणून इथे लेखकाला हेच सांगायचं आहे की लिगल ऑफेन्सपेक्षा मॉरल ऑफेन्स हा सगळ्यात जास्त डेंजरस, धोकेदायक आहे. आणि म्हणून आपण मॉरल ऑफेन्स घडणार नाही, आपण शिष्टाचार पाळला पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय. आता एखाद्या पत्नीला जर ब्लॅक आय म्हणजे मारलं, म्हणजे इथे ब्लॅक आय शब्दाचा अर्थ ठोसा मारणे. फ्रॉम एन अदरवाईज गुड नेचर हजबंड. एखाद्या चांगल्या स्वभावाचा पती असेल म्हणजे त्या पतीचं रेप्युटेशन समाजामध्ये खूप चांगलं आहे आणि तर घरी जाऊन त्याने जर त्याच्या बायकोला एखादा ठोसा मारला किंवा मारहाण केली, देर आर हंड्रेड्स हू लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टिरडम. इथं लाईफ ऑफ मार्टिरडम म्हणजे दुःखी जीवन जगणे. लाईफ ऑफ मार्टिरडम म्हणजे इथे रेचेड लाईफ, टू लिव्ह अ रेचेड लाईफ. म्हणजे एखाद्या पतीने अशा प्रकारे पत्नीला मारलेला ठोसा किंवा केलेली मारहाण यामुळे समाजातल्या अनेक स्त्रियांना दुःखी जीवन जगावं लागतं. आता म्हणजे समाजामध्ये असे अनेक लोक आहेत, लक्षात घ्या, नॉट अ सिंगल हजबंड, ते एक पती असू नये. म्हणजे समाजामध्ये असे अनेक लोक असतात की कदाचित त्यांच्या रागाच्या आवेशामध्ये ते पत्नीला ठोसा मारतात किंवा मारहाण करतात, पण त्याच्यामुळे अनेक स्त्रियांना दुःखी जीवन जगावं लागू शकतं. अंडर द शॅडो ऑफ मोरोस टेम्पर म्हणजे काय, अनहॅपी टेम्पर किंवा दुःखी जीवन, दुःखी स्वभावाने मनाने त्या स्त्रियांना त्यांचं जीवन जगावं लागतं. इथं लेखकाला सांगायचं काय की वन ॲक्शन पॉयझन्स द लाईफ ऑफ सो मेनी पीपल. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला केलेली मारहाण ही अनेक लोकांचं मन दुखावून जाते. म्हणून फिजिकल व्हायलन्स म्हणजे शारीरिक हल्ला किंवा इल मॅनर्स म्हणजे वाईट वागणं, असभ्यपणे वागणं, शिष्टाचार न पाळणं,
म्हणजे या सर्वच गोष्टी एक प्रकारे काय वाईट आहे, या समाजातलं वातावरण बिघडवणाऱ्या असतात. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. आता बघा, समाजामध्ये अशा सर्व घडामोडी घडत असताना कायदा मात्र या गोष्टीमध्ये आपले जे प्रायव्हेट मॅनर्स आहेत याचं कायदा पालन करता बनू शकत नाही. म्हणजे कायदा समाजातल्या सगळ्याच प्रत्येक व्यक्तीच्या प्रायव्हेट लाईफमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्याच्याविषयी असे कुठलेही नियम बनवू शकत नाही. म्हणून आपण असभ्यपणे वागायचं का? तर नाही, तर आपल्याला ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून आपल्याला तेवढं भान ठेवावं लागेल. आपल्या मनावरचं नियंत्रण आपल्याला ठेवावं लागेल. आपल्याला अनेक प्रसंगामध्ये ॲडजस्टमेंट करावी लागू शकते जर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असल्या किंवा काही गोष्टी ह्या आपल्या दृष्टीने संतापजन्य जरी असल्या तरी मात्र आपल्याला स्वतःवर अंकुश ठेवावं लागेल, नियंत्रण ठेवावंच लागेल. आणि म्हणून ते म्हटलेलं आहे की लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. नो डिकेलॉग. डिकेलॉग म्हणजे रूल्स ऑफ लॉ, कायद्याचे जे नियम आहेत, कुड कव्हर द वास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस. म्हणजे गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी. लक्षात घ्या, समाजामध्ये जे गुन्हा ठरवण्यासाठी अगदी प्रत्येक कृती ही कारणीभूत ठरू शकते. कोणती वाईट कृती ही कारणीभूत ठरू शकते. पण कायदा हा अशा बारीक किंवा विस्तृत अशा घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे गुन्ह्याच्या नजरेने पाहू शकत नाही. आणि म्हणून नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न आवर सिव्हिलिटीज. म्हणजे आपली सभ्यता नियंत्रित करण्यासाठी किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही कायदा हा नियम बनवू शकत नाही. आवर स्पीच, टिल्ट ऑफ आवर आयब्रोज अँड ऑल आवर मूड्स अँड मॅनर्स. म्हणजे कायद्याने आपल्या सभ्यतेवर किंवा आपल्या बोलण्यावर किंवा टिल्ट ऑफ आयब्रोज म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, हावभाव किंवा ऑल आवर मूड्स अँड मॅनर्स, आपले जे काही मूड आहेत, आपले जे मॅनर्स आहेत, या गोष्टींवर कुठल्याही प्रकारे नियम कायदा ठरवू शकत नाही. कारण ह्या गोष्टी आपल्या पर्सनल असतात, आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असतात. आणि म्हणून लॉ कॅनॉट पीक इन टू आवर प्रायव्हेट लाईफ ऑर प्रायव्हेट मॅनर्स. आणि म्हणून जरी कायद्याने याच्यावर नियंत्रण नसलं तरी समाजाचं मात्र आपल्यावर नियंत्रण असतं, आपल्यावर लक्ष असतं. आणि म्हणून सामाजिक दृष्टीने आपण असभ्यपणे वागू शकत नाही. आणि वागलोच तर आपली प्रतिष्ठा खराब होण्याची पण शक्यता असते. आणि म्हणून वी शुड नॉट बिहेव इन अ बॅड मॅनर. म्हणजे आपण वाईट पद्धतीने वागू नाही. वी शुड नॉट ट्राय टू कमिट अ मॉरल ऑफेन्स. नैतिक गुन्हा सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करू नये, कारण यामुळे सुद्धा आपली इमेज किंवा प्रतिष्ठा ही खराब होते. आणि म्हणून लेखकाने म्हटलंच आहे की लिगल ऑफेन्सपेक्षा मॉरल ऑफेन्स हा सगळ्यात धोकेदायक आहे, डेंजरस आहे. आणि याच्यामुळे आपली समाजातली प्रतिष्ठा ही खराब होते, आपलं इम्प्रेशन खराब होतं. आणि म्हणून आपण गुड मॅनर्स, एटिकेट्स हे पाळले पाहिजे, हेच या ठिकाणी लेखकाला सांगायचं आहे. तर या सेकंड पार्टमध्ये मी ते थांबतोय. आपण पुन्हा थर्ड पार्टमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. टिल देन, गुड बाय, थँक्यू.